सोलापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करत मोर्चा काढण्यात येणार आहे। सोलापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करत 4 हुतात्मा पुतळा चौक ते जिल्हा परिषद कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबतचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलं। शिक्षक संघटनांनी सर्वाधिक आक्षेप सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेत कार्यरत शिक्षकांवर आलेल्या TETच्या सक्तीला विरोध केला आहे। अनेक वर्षांचा अनुभव, शैक्षणिक योगदान आणि सेवा ज्येष्ठता असलेल्या शिक्षकांना पुन्हा TETच्या निकषांखाली आणणं अनावश्यक असल्याचा आरोप समितीनं केला आहे। त्याऐवजी शिक्षकांच्या अनुभवाला प्राधान्य देणारा पर्यायी मार्ग स्वीकारावा अशी मागणी करण्यात आली। समन्वय समितीच्या मते TETची सक्ती आणि FIR मोहिमेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपासून शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होणार असून त्यामुळे शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून प्रश्न निकाली काढावेत अशी मागणी करण्यात आली। 9 जून रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत 4 हुतात्मा पुतळा चौक ते जिल्हा परिषद कार्यालयाजवळील मोर्चा काढून शासनाविरोधात व्हॉट्सॲप निदर्शनं करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा समन्वय समितीनं यावेळी दिला। राज्यामधल्या इयत्ता 1ली ते 8वी वरती अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा धोक्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना TET सवलत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्याचबरोबर 14 मे 2026 रोजी मान्य शिक्षण संचालक कार्यालयानं पदोन्नतीच्या संबंधानं जो शासन निर्णय किंवा परिपत्रक पारित केलेला आहे त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीच्या लाभापासून देखील वंचित राहावं लागतं आहे। या पार्श्वभूमीवरती दिनांक 9 जुलै रोजी महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या देखील शिक्षकांच्या सर्व संघटना सहभागी होत आहेत। विशेषतः आता SIR मोहीम सुरू झालेली आहे। नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालेलं असताना BLO म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या वरती SIRची जबाबदारी टाकल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला देखील या ठिकाणी फार मोठी अडसर निर्माण झालेला आहे आणि म्हणून BLO कामामधून देखील शिक्षकांना सवलत मिळाली पाहिजे या मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। सप्टेंबर 2025 सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये राज्यातल्या सर्व शिक्षक बांधवांना TET सक्तीचा धोरण अवलंब केल्यामुळं आमच्या शिक्षक बांधव TETसुद्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असतानासुद्धा सिनियर शिक्षकाला डावलून 15 मे 2026च्या संचालकाच्या पत्रान्वये ज्युनियर शिक्षकांना पदोन्नती देण्याचा घाट प्रशासनाने आखलेला आहे। त्या संदर्भात TETच्या धोरणात्मक निर्णयामुळं शिक्षक संघटनेने एकत्र येऊन राज्यामध्ये शाळा बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 10,000हून जास्त शिक्षक बांधव या शाळा बंद आंदोलनामध्ये 9 तारखेला या आंदोलनात सामील होणार आहेत। विशेषतः सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये BLOचं काम आणि BLOबरोबर SIRचं काम दिले असल्यामुळं शिक्षका सध्याच्या शाळेवरती एक शिक्षक समानेकडच्या नावाखाली एक शिक्षक कमी असताना बरेच शिक्षकाची पदं कमी असतानासुद्धा BLOच्या निमित्तानं महिना बरोबर बाहेर काम करावं लागतो आहे। यामुळं सर्व संघटनेने घेतलेला निर्णय 9 तारखेला शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे।